ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ज्येष्ठ विधिज्ञ तथा श्री सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी श्री मिलिंद शिवशंकर थोबडे, रितेश मिलिंद थोबडे। पाऊस समाधानकारक असून परिस्थिती जैसे ते राहणार असल्याचे भाकीत सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केले। सोमवारी मध्यरात्री होम प्रदीपन सोहळा आटोपल्यावर 7ही नंदीध्वज मिरवणुकीने डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोरील भाकणूक स्थळी आले। एका रांगेत 7ही नंदीध्वज विसावले आणि दिवसभर उपाशी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला सन्मानाने भाकणूक स्थळी आणले। मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि मानकरी राजशेखर देशमुख यांनी वासराची विधिवत पूजा केली। वासरासमोर गूळ, विविध प्रकारचे धान्य, ऊस, सुपारी, गाजर, पान, खारीक आदी खाद्य ठेवण्यात आले होते। वासराने गूळ आणि गाजराला स्पर्श केला, त्यामुळे यंदा लाल वस्तू या महागणार असल्याचे राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले। वासरानं मूत्र विसर्जन केलं, यावरून यंदा समाधानकारक पाऊस असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले। यावेळी सुधीर देशमुख, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख, सिद्धेश देशमुख यांच्यासह नंदीध्वजधारक भक्तगण उपस्थित होते। हो आपण गडबड करायला नको। शिवयोग सीतारामची यात्रा 13/1/2024 पासून सुरुवात झाली। 13/1/2023 ला यज्ञमंजन, 14/1/2024 ला अक्षता, आज 15/1/2024 ला होम। ह्या यात्रेतील योगदंडाच्या पूजनापासून ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले। आज महत्त्वाचं म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम। आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकणुकीत जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असते आणि त्याला काय देत नाही, अन्न काहीच देत नाही त्याला। मग त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलात, आम्ही जे सांगतो वासरू देत ते सांगतो। आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे। आज वासरू आल्याला पहिला मलमूत्र केलं, त्याच्यानंतर मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला, चाटला, खाल्ला नाही, म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार। आता मिश्रण हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाटतंय। पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासरू शांत होता, म्हणजे 2024 हा शांततेत जाणं। गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं होतं 2023 ला वासरू बिथरला होता, आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं, सगळं युद्ध ते चाललं। त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे, म्हणजे मी काय प्रसंग आपण सर्व एवढं आतुरतेनं एवढं ऐकताना ज्या वेळेला आम्ही जो सांगतो भाकणूक त्याचं तुम्ही विश्लेषण करा अशी माझी विनंती। परिस्थिती कशी असेल आता मला मस्त आणि दोन्ही केलाय, त्यामुळे बरं वाटतं। पाऊस पीक पण बाकी सगळं म्हणजे स्थिर राहणार। राजकीय राजकीय काय सांगत नाही आम्ही।
फक्त जे हा बाकीचं राजकीय काय सांगत नाही. जे हितात आहे मलमूत्र झाले मलविष्ठामुळं पाऊस आणि आपलं ही जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार. हा पाऊस पाणी आणि व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू थोडा म्हणजे स्थिर राहणार. म्हणजे खाल्लं नाही तो चाटला खाल्लं असतं तर मग ते महाग झाला असतं. पण स्थिरता राहणार. भयाची परिस्थिती राहणार नाही नाही शांत आहे. 2024 आहे शांत काही नाही. जैसे ते परिस्थिती.